आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई पुण्यातल्या। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात गुजरातचे सिंह येण्याच्या हालचालीला वेग। गुजरात सरकारनं घातलेल्या अटी मुंबई महानगरपालिकेकडून मान्य। सिंहाच्या बदल्यात इतर प्राणी देण्याच्या प्रक्रियेला वेग। पुणे महानगरपालिकेला मिळकत करातून 846 कोटींचा महसूल। 31 मे पर्यंत सवलतीच्या दरात मिळकत कर भरता येणार। 1 एप्रिलपासून 4,96,000 पुणेकरांनी भरला मिळकत कर। पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग। 1,500 एकर जागेसाठी प्रतिज्ञापत्र आली, तर 450 कोटीच्या निधीचं वाटप। एकूण 3,000 एकरपैकी जवळपास 50% जागा प्रशासनाकडे। दौंड ते मनमाड रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठी ब्लॉक 28 ते 30 मे दरम्यान धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला। पुणे ते गोरखपूर विशेष आणि हडपसर मुझफ्फरपूर विशेष गाडी 8 तास उशिरानं धावणार। वाढत्या उष्णतेमुळे मावळमधील पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं घट। पवना धरणातील पाणीसाठा 25%वर गेला। नागरिकांना काटकसरीनं पाण्याचा वापर करण्याचं आवाहन। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य। केवायसी न केल्यास मे आणि जून महिन्याचे पगार दिले जाणार नाही। शासनमान्य पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विद्यापीठाकडून निर्देश। महामुंबई मेट्रोमध्ये देशातील पहिली स्वयंचलित पॅन्टोग्राफ स्थिती निरीक्षण प्रणाली कार्यान्वित। नव्या AI आधारित प्रणालीमुळे प्रत्येक धावत्या ट्रेनच्या पॅन्टोग्राफची रिअल टाइममध्ये तपासणी होणार। कार्बन स्ट्रिपची असमान झीज, तडे, संरचनात्मक त्रुटी यासारखे किरकोळ दोष वेळेत निदर्शनास येणार। डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांकडून हाय प्रोफाईल लव्ह स्कॅमरला बेड्या। आरोपी आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात। 100हून अधिक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक। आरोपीच्या बँक खात्यात 9 कोटी आढळल्यानं खळबळ। मानपाडा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू।